हाय मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला अस्तरच्या ड्रेसची गळ्याची फिनिशिंग कशी करायची ते सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि वरचं मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेलं आहे, गळा वगैरे कट करून घेतलेला आहे. तर अस्तर आपल्याला असं ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर आपली जी सरळ बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवून अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि पाव इंचावर आपल्याला ही गळ्याची शिलाई करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. हळूवारपणे थोडं थांबत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे हे बघा, जिथे घोळून तिथे आपल्याला सुई उचलून घ्यायची आहे आणि कापड फिरवून घेऊन अशा प्रकारे टीप मारून घ्यायची. तर इथं गळ्याची टीप पूर्ण झालेली आहे. तर आपल्याला हे कापड पूर्ण कट करून टाकायचं आहे, शिलाई कट होऊ द्यायची नाही. तर हे बघा, पूर्ण कापड आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कापड कट झाल्यावर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला, पण शिलाई कट होऊ द्यायची नाही. अशा प्रकारे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, कारण गळ्याची फिनिशिंग बरोबर येते, छान येते आणि गळा दिसायलाही व्यवस्थित दिसतो फिनिशिंग सहित. हे बघा, आता हे आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. आपली जी डिझाईन आहे ती वरच्या साईडने आली पाहिजे. अशा प्रकारे मी ठेवून घेतलं हे आणि फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित अगोदर ठेवून घ्या आणि नंतर बरोबर आपल्याला पूर्ण गळ्याला दाबटीप म्हणजे फिनिशिंग शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे थोडंसं थांबत हळूवारपणे आपल्याला ही टीप देऊन घ्यायची. अशा प्रकारे हळूवारपणे सुई न उचलता कापड फिरवून घेऊन आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. घाई करायची नाही इथे. खालचं अस्तर आपल्याला वरती दिसू नाही द्यायचं. हे बघा, किती व्यवस्थित गळा दिसत आहे. हे बघा, अशा प्रकारे अस्तरचा ड्रेसच्या गळ्याची शिलाई तुम्ही अशा प्रकारे देऊन घेऊ शकता. आणि साईडने आपल्याला थोडंसं अस्तर आपण जास्त कटिंग केलेलं होतं मार्जिन सोडून, तर त्यावर आपल्याला अशी पूर्ण प्रकारे जोडून घ्यायचा आहे पूर्ण ड्रेस. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पूर्ण ड्रेसला टीप देऊन घ्यायची आहे. अस्तर आपण इथे अस्तर जोडत आहोत. तुम्हाला असं जमलं नाही तर पूर्ण ड्रेस खाली हातरून त्याच्यावर तुम्ही पिना लावून घ्या व्यवस्थित आणि मग अस्तर जोडून घ्या. अशा प्रकारे पूर्ण अस्तर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. कुठेही झोळ पडू द्यायचा नाही. व्यवस्थित आपल्याला वरचं कापड व्यवस्थित आलं पाहिजे अशी शिलाई मारून घ्यायची.
तर हे बघा, आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशीच टिप मारून पूर्ण घ्यायची आहे अस्तर जोडून. दुसऱ्या साईडला पण मी टिप मारून घेते. पूर्ण आपलं अस्तर इथे जोडून घेतलेलं आहे. अस्तरचा कपडा नेहमी थोडासा जास्त ठेवायचा आणि मगच कटिंग करायचा. मेन कापडाच्या पेक्षा आपल्याला अस्तरचा कपडा थोडा जास्त ठेवावा लागतो. अर्धा 1 इंच तुम्ही जास्त ठेवा आणि मग जोडा, कारण आपला मेन कपडा आपल्याला परत कमी पडणार नाही. आणि हे जे स्टोन आहेत ते सुईमध्ये येतात, सुई तुटू शकते, त्यामुळे मी हे स्टोन काढून घेते. चिटकवलेले आहेत ते नखाने काढून घ्या. अशा प्रकारे मी हे सगळे स्टोन काढून घेतले. आपल्याला जेवढे आपली सुई जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला काढून घ्यायचं आहे हे. तर इथे पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. तर आपल्याला दुसरी बाजू पण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपण अस्तरचा ठेवलेला, शिलाई मारून झाल्यावर जो राहिलेला आहे, तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथे मेन कापड कमी पडलेले नाही, हे बघा. त्यासाठी अस्तरचाच कपडा थोडासा जास्त ठेवायचा आणि कट करून घ्यायचा. हे बघा, मी पूर्ण आत बाहेर जे कपडा झालेला आहे अस्तरचा तो मी पूर्ण कटिंग करून घेतला. ह्या प्रकारे अस्तरच्या ड्रेसची शिलाई तुम्हाला करायची आहे. हे बघा, गळ्याची फिनिशिंग किती सुंदर दिसत आहे. इथे अस्तरच्या कपड्यावर आपल्याला आपला जो मेन फॅब्रिक आहे तो उलटं ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची. थोडे थोडे छोटे छोटे कट्स मारायचे आणि गळा उलटा करून आपल्याला फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे. तर बघा किती सुंदर दिसत आहे आणि अस्तर पण जोडून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत. तर आता ड्रेस शिवायला फिटिंग करायला रेडी तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे ही पण गळ्याची फिनिशिंग करायची. थँक्यू.